नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन रांगोळीसह. आज आपण परत एक स्वस्तिकची रांगोळी बनवणार आहोत. पण नुसतं स्वस्तिक न बनवता त्याला साईडनी फुलांची डिझाईन वगैरे काढून सुंदर अशी स्वस्तिकची रांगोळी बनव. तर बघा, अशी 3-3 डॉट देऊन घेतलेल्या 3 लाईन केलेल्या आहेत आणि ते डॉट आपल्याला जॉईन करून लाईन मारून घ्यायचे आहेत. बघा, अशा मी डॉट जॉईन केलेल्या 4 लाईन मारून घेतलेल्या आहेत. आता बघा, ज्या कॉर्नरच्या लाईन आहेत त्याला आपण थोड्याशा अशा साईडनी क्रॉस लाईन मारून थोड्या पुढे नेणार आहोत अशा, आणि ते स्वस्तिकचा शेप देणार आहोत. बघा, अशा प्रकारे थोड्या क्रॉस लाईन मारून आपण स्वस्तिक केलेलं आहे. आता त्याच्या आणखीन जे आतले 4 कॉर्नर आहेत त्याला आपण असे क्रॉस करून जॉईन करून घेणार आहोत आणि सुंदर अशी स्वस्तिकची रांगोळी तयार झालेली आहे. बघा, आता ज्या लाईन आहेत त्याला आपण बाजूने असे गोल अशी डिझाईन करून घेणार आहोत. आणि मग त्यांना 4 कॉर्नरला असे फ्लावर काढणार आहोत. असे 4-4 पाकळ्यांचे असे 4 फ्लावर तयार घेणार आहोत आणि असे फ्लावर मी 4ही साईडनं करून घेणार आहे सेम. आणि मग अशा प्रकारे स्वस्तिकची अशी सुंदर अशी रांगोळी तयार होणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण वॉच करा. बघा, असे 4ही कॉर्नरला मी फ्लावर बनवून घेतलेले आहेत. आता त्यांच्या मध्ये आपण कलर भरणार आहोत त्यांच्या मधल्या डॉटमध्ये, आणि साईडनं फ्लावरला कलर करून घेणार आहोत. आणि बघा, अशा प्रकारे सिंपल अशी आपली स्वस्तिकची रांगोळी तयार होणार आहे. ज्यांना रांगोळी काढता येत नाही अशी लोकही डॉट देऊन अशी रांगोळी काढू शकतात. त्याच्यासाठी मी सिंपल अशी रांगोळी बनवलेली आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रांगोळ्या बघत राहा. आता बघा, साईडने जिथे थोडीशी जागा राहिलेली त्याला आणखी सुंदर करण्यासाठी मी साईडने अशा पाकळ्या काढून घेत आहे. 3-3 पाकळ्या काढून घेत आहे आणि मग त्याच्यात कलर भरणार आहे. ते बघा, पाकळ्या काढल्या त्याच्यामध्ये सुंदर असा ग्रीन कलर भरून त्यांना आणखी सुंदर केलेलं आहे. अशा प्रकारे आपली पूर्ण स्वस्तिकची रांगोळी तयार झालेली आहे.